नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मानकापूर रिंग रोडवरील सिग्नलवर थांबलेल्या कारला मागून आलेल्या वेगवान ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे। घटनेनंतर कार पुढच्या ट्रकवर आदळली आणि 2 ट्रकच्या मध्ये चिरडली गेली। या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे। घटनेच्या वेळी रेड सिग्नल असल्याचे सांगितले जात आहे। पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामांच्या समस्येवर तोडगा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3 नवीन महापालिकांची घोषणा केली आहे। अस्ताव्यस्त वाढलेल्या पुण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। उत्तराखंडच्या धराली हर्षिल परिसरात पूर आणि भूस्खलनानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन धराली सुरू केले आहे। या अंतर्गत आतापर्यंत 357 नागरिकांना हवाई आणि स्थळ मार्गाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 119 जणांना देहरादूनला एअरलिफ्ट करण्यात आले आहे। हमासचा पूर्ण नायनाट करण्यासाठी इस्रायलने गाझाच्या काही नव्या भागांवर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेला सुरक्षा समितीने मंजुरी दिली आहे। हा लष्करी अभियान 4-5 महिने चालू शकतो, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना घर सोडावे लागू शकते। उदयपूर फाइल्स हा चित्रपट वाद विवाद आणि कायदेशीर अडथळे पार करून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे। 2022 मधील उदयपुरातील कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांना भावनिक केले। त्यामुळे थिएटर बाहेर प्रेक्षकांनी भारत माता की जयच्या घोषणा देत चित्रपटाला समाजातील न्यायाचे महत्त्व अधोरेखित करणारा चित्रपट म्हणून गौरवले आहे। क्रोएशियाचा जॅक वुकुसिक फक्त 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे। सायप्रस विरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम केला। ही कामगिरी करत वुकुसिकने फ्रान्सच्या नोमान अमजदचा विक्रम मोडला आहे। तर या होत्या आजच्या न्यूज वाइब्स मधील महत्त्वाच्या अपडेट्स। जगभरातील आणि देशातील अशाच ताज्या घडामोडींसाठी बघत रहा फक्त अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।